नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आपल्याला राज्यशास्त्राच्या रिव्हिजन लेक्चरमध्ये आज आणीबाणी या टॉपिकवर काही प्रश्न घ्यायचेत। सेम आपलं क्विज फॉर्मॅटमध्ये असणारे ज्या आणीबाणीच्या तरतुदी आहेत त्यावर आयोग नेहमीच प्रश्न विचारतं। आयोगाचा एक आवडता टॉपिक राज्यशास्त्राचा असा सुद्धा तुम्ही म्हणू शकता आणीबाणीला। वेगवेगळ्या प्रकारे या टॉपिकवर आयोगाकडून प्रश्न विचारले जातात, मग ती तुमची कोणतीही एग्जाम असो। ठीक आहे, मग आपल्याला एकदम डिटेलमध्ये आजचं लेक्चर घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर आन्सर येत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मेन्शन करा, मला खूप चांगलं वाटेल। ओके, सो या लेक्चरची PDF तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। त्याचप्रमाणे याचं ऑडिओ लेक्चर सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता आणि विजन स्टडीचं ॲप हे तुमच्या फोनमध्ये नक्कीच डाउनलोड करून घ्या। भरपूर असं स्टडी मटेरियल आहे, त्यामध्ये PDF नोट्स अवेलेबल आहेत ज्या तुम्ही कुठूनही कधीही रीड करू शकता आणि त्याचप्रमाणे रोज प्रॅक्टिस टेस्ट कंडक्ट केल्या जातात आपल्या विजन स्टडीच्या ॲपवर तसंच वेबसाईटवर। तर नक्कीच जास्तीत जास्त त्या टेस्ट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करत जा। ठीक आहे, मग पहिलाच प्रश्न आपण बघूया काय दिलाय। खालील कोणत्या कलमानुसार केंद्र शासन राज्याचे बाह्य आक्रमण आणि अंतर्गत सशस्त्र उठाव यापासून संरक्षण करते? बघायला गेलं ना तर हा एकदम बेसिक प्रश्न आहे। बऱ्याचशा तुम्हाला जणांना या प्रश्नाचं उत्तर आलं सुद्धा असेल, पण जेव्हा आणीबाणीचा तुम्ही अभ्यास करता त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे लक्षात ठेवण्याचं, तुम्ही कितीही तरतुदी करा, कोणकोणत्या तरतुदी आहेत त्या एकदम डिटेलमध्ये तोंडपाठ करा, पण तुमच्या लक्षात असणं महत्त्वाचं आहे की म्हणजे कोणत्या कलमानुसार कोणती आणीबाणी लागू केली जाते। राईट, 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत की नाही? तीन प्रकार आहेत आणीबाणीचे। एक म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी, दुसरी आणीबाणी ती म्हणजे राज्याची आणीबाणी, राज्यातल्या आणीबाणीलाच आपण राष्ट्रपती राजवट असं सुद्धा म्हणतो, आणि थर्ड आहे ती म्हणजे आर्थिक आणीबाणी। मग या तिन्ही आणीबाणी कोणकोणत्या कलमानुसार लागू केल्या जातात ते एकदम इन डिटेल माहिती असणं गरजेचं आहे। ओके, मग आता आपल्याला सांगितलंय की बाह्य आक्रमण आणि सशस्त्र उठाव यापासून केंद्र कोणत्या कलमानुसार संरक्षण करते? संरक्षण करायचंय म्हणजेच काय, यापैकी कोणत्याही घटना घडल्या। बाह्य आक्रमण म्हणजेच काय की जसं त्यामध्ये युद्ध आणि परकीय आक्रमण हे येतं, आणि अंतर्गत अशांतता किंवा अंतर्गत सशस्त्र उठाव जर देशाच्या आतमध्ये एखादा उठाव झाला असेल, सशस्त्र उठाव, तर त्यापासून संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाते। मग राष्ट्रीय आणीबाणीसाठी कोणती तरतूद देण्यात आलेली आहे, कोणत्या कलमामध्ये तरतूद देण्यात आलेली आहे? तर कलम 352 मध्ये। ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची आहे। कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते? तर कलम 352 नुसार। ठीक आहे, मग त्याच गोष्टी इथे दिलेल्या आहेत बघा स्पष्टीकरणामध्ये। जेव्हा युद्ध किंवा परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव यांमुळे भारताच्या कोणत्याही भागाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो। ओके, म्हणजेच काय, राष्ट्रीय आणीबाणी कधी लागू केली जाते? जेव्हा यापैकी कोणतीही एखादी घटना घडते आणि जर असा धोका उद्भवला आहे अशी खात्री जर राष्ट्रपतींना झाली तर राष्ट्रपती कलम 352 लागू झाल्याची घोषणा करू शकतात। ठीक आहे, त्याचप्रमाणे राज्यातली किंवा घटनात्मक आणीबाणी कधी लावली जाते, कोणत्या कलमानुसार लावली जाते? तर कलम 356 तसंच कलम 365 नुसार, आणि त्याचप्रमाणे आर्थिक आणीबाणी ही कलम 360 नुसार लागली जाते। ओके, म्हणूनच या ज्या सगळ्या तरतुदी आहेत ना आणीबाणीविषयी त्यात नीट लक्षात ठेवा, परीक्षेला भरपूर वेळा विचारल्या जातात। ओके, तर आता हा प्रश्न एकदम सिंपल होता, फक्त जी कलम आहेत ती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, एवढंच माझं मोटिव्ह होतं या प्रश्नामागचं। पुढे प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी चुकीचे विधान निवडा। तर जे अयोग्य विधान आहे ते आपल्याला निवडायचे। पहिलं विधान दिलेलं आहे अविधान, राष्ट्रीय आणीबाणी लागू असताना लोकसभेचा काळ एका वेळी 1 वर्षाने वाढवता येतो। हे विधान अगदी बरोबर आहे आणि महत्त्वाचं सुद्धा आहे। महत्त्वाचं कसं आहे, ज्या वेळेला समजा राष्ट्रीय आणीबाणी लागू असते, ओके, तर आता राष्ट्रीय आणीबाणी ज्या वेळेला लागू असते तर त्यावेळेला निवडणुका घेणं पॉसिबल आहे का? नाही। म्हणूनच मग एका वेळेला 1 वर्षाने असा हा कालावधी लोकसभेचा वाढवता येतो। जसं राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा लागू असते ना लोकसभेचा कालावधी वाढवता येतो ना, त्याचप्रमाणे विधानसभेचा कालावधी सुद्धा वाढवता येतो 1 वर्षाने। ठीक आहे, पुढचं विधान दिलंय, हा कालावधी संसदेला फक्त 3 वेळा वाढवता येतो। पूर्णपणे चुकीचं विधान आहे। हा कालावधी संसदेला कितीही वेळा वाढवता येतो, असं नाहीये फक्त 3 वेळाच वाढवता येईल, 5 वर्षांसाठीच वाढवता येईल, तर नाही।
जोपर्यंत आणीबाणी लागू आहे तोपर्यंत कितीही वेळा कालावधी हा संसद वाढवू शकते. तुम्ही म्हणू शकता की ज्या वेळेला राष्ट्रीय आणीबाणी लागू असते त्यावेळेला कनिष्ठ जे सभागृह आहेत, आता कनिष्ठ सभागृह म्हणजे कोणते, जसं केंद्रामध्ये लोकसभा आहे आणि राज्यामध्ये विधानसभा आहे, या दोन्ही सभागृहांचा कालावधी एका वेळेला 1 वर्षाने वाढवता येतो आणि प्लस तो कितीही वेळा वाढवला जाऊ शकतो. क विधान दिलंय, विस्तारित कालावधी आणीबाणी रद्द केल्यावर 6 महिन्यानंतर संपुष्टात येतो. तर हे विधान अगदी बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विधान ओळखायला सांगितलंय, तर चुकीचं विधान आहे फक्त ब. ओके, पर्याय क्रमांक दुसरा. ओके, मग तेच आपण इथे बघितलंय की 5 वर्षांचा जो कार्यकाळ आहे तो एका वेळी 1 वर्षाने वाढवता येतो आणि ते कितीही वेळा संसदेला करता येतो. पण तर हा जो विस्तारित कालावधी आता समजा 1 वर्षाने वाढवलाय, जूनमध्ये संसदेने लोकसभेचा कालावधी वाढवला 1 वर्षाने, ठीक आहे. पण मग नंतर समजा पुढे जाऊन ऑगस्ट महिन्यामध्ये जी आणीबाणी आहे ती संपुष्टात आली. ओके, आणीबाणी कधी संपुष्टात आली, तर ऑगस्ट महिन्यात. आणि त्यानंतर मग 6 महिने काउंट करा, समजा डिसेंबरपर्यंत हे 6 महिने होत आहेत की नाही, मग डिसेंबरपर्यंतच हा वाढलेला कालावधी राहू शकतो, पूर्ण जूनपर्यंत नाही. ओके, 1 वर्षासाठी वाढवलाय ना की जूनपासून, पण मग तो जून पर्यंत नाही राहणार, डिसेंबर नंतरच तो कालावधी संपुष्टात येईल. ओके, तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, या ज्या तरतुदी आहेत राष्ट्रीय आणीबाणीबद्दल, त्या महत्त्वाच्या आहेत. आयोग तुम्हाला नक्कीच परीक्षेला यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतो. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा, राईट. तिसरा प्रश्न आता आपण बघूया. अविधान दिलंय, राष्ट्रीय आणीबाणी लागू असताना संसद राज्यसूचीतील विषयांवर कायदे करू शकते. अगदी बरोबर आहे. ज्यावेळेला राष्ट्रीय आणीबाणी लागू होते ना, तेव्हा केंद्र आणि राज्य या दोघांमधले संबंध बऱ्यापैकी यांमध्ये फरक पडतो. जसं राज्याचे जे भरपूर असे अधिकार आहेत, मग ते कायदेविषयक अधिकार असू देत किंवा कार्यकारी अधिकार असू देत, हे ऑलमोस्ट संसदेकडे जातात. आर्थिक अधिकार तुम्ही सुद्धा म्हणू शकता, जे संसदेकडे किंवा केंद्राकडे जातात असं म्हणू शकतो. राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा लागू केली जाते ना, तर सगळे अधिकार हे केंद्राकडे जातात. ओके, ऑलमोस्ट सगळे अधिकार हे केंद्राकडे जातात. ब विधान दिलंय, आणीबाणी दरम्यान संसदेचे अधिवेशन जर चालू नसेल तर राज्यपाल राज्यसूचीतील विषयांबाबत अध्यादेश काढू शकतात. तर हे विधान आहे ना, तसं तर अर्ध बरोबर आहे. जर अधिवेशन चालू नसेल तर अध्यादेश काढता येतो, पण तो अध्यादेश कोणाला काढता येतो, राष्ट्रपतींना. राज्यसूचीतल्या विषयांवर राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात. ओके, तर हे विधान तर ब विधान चुकलेलं आहे, अविधान बरोबर आहे. आपल्याला ऑप्शनमध्ये काय काय दिलंय, अ बरोबर आहे, ब विधान चुकीचं आहे, तर हे अगदी योग्य आहे. पण त्याचबरोबर बघा इथे दिलंय अविधान योग्य असून ब हे अचे स्पष्टीकरण आहे. तर असं आहे का काही, अशा प्रकारचे ऑप्शन्स ना तुम्हाला परीक्षेला कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी टाकले जाऊ शकतात. कधी कधी यातलंच एखादं ऑप्शन उत्तर असतं, पण या प्रश्नामध्ये तसं नाहीये. जरी हे कनेक्टेड असले तरी सुद्धा ब विधान जे ते अविधानाचं स्पष्टीकरण नाहीये. मग उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पर्याय क्रमांक पहिला, अविधान बरोबर आहे आणि ब विधान आहे ते चुकलेलं आहे. राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा लागू केलेली असते त्यावेळेला संसद राज्यसूचीतील विषयांवर कायदे करू शकते. आता कोणत्या संबंधांमध्ये इथे फरक पडलेला आहे केंद्र आणि राज्यांमध्ये, तर ते म्हणजे कायदेविषयक संबंधांमध्ये, राईट ना. हे जे राज्यसूची, समवर्ती सूची, केंद्र सूची हे कशामध्ये येतं, तर कायदेविषयक अधिकारांमध्ये येतं, राईट. आणि ज्या वेळेला राष्ट्रीय आणीबाणी संपुष्टात येते ना, त्यावेळेला संसदेने राज्यसूचीतल्या केलेल्या कायदा जो आहे तो 6 महिन्यानंतर संपुष्टात येतो. ओके, ज्याप्रमाणे लोकसभेचा कार्यकाळ किंवा विधानसभेचा कार्यकाळ 6 महिन्यानंतर संपुष्टात येतो ना आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर, त्याचप्रमाणे हे जे राज्यसूचीतल्या विषयांवर केंद्राने केलेले कायदे आहेत ना ते सुद्धा संपुष्टात येतात. त्याचप्रमाणे आणीबाणी दरम्यान जर संसदेचं अधिवेशन चालू नसेल तर राष्ट्रपती राज्यसूचीतील विषयांबाबत अध्यादेश काढू शकतात. ठीक आहे, तर या काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत, महत्त्वाच्या, खूप लहान लहान गोष्टी आहेत. ओके, आणीबाणीचा जो आपला टॉपिक आहे त्यामध्ये सुद्धा एकदम इन डिटेलमध्ये लहान लहान पॉईंट्स आहेत ज्यावर आयोग प्रश्न विचारत असतं सतत. नेक्स्ट प्रश्न आता आपण बघूया. राष्ट्रपती राजवटीबद्दल योग्य विधान निवडा. आतापर्यंत आपण राष्ट्रीय आणीबाणी बघितलं, आता आपण बघूया राष्ट्रपती राजवट. ओके, अविधान दिलंय, राष्ट्रपती राजवटीची घोषणा केल्यानंतर राज्य विधिमंडळाने त्यास मान्यता देणे आवश्यक असते. तर हे चुकीचं आहे. राष्ट्रपती राजवटीचाच अर्थ काय होतो, एक प्रकारे त्या राज्याचं जे प्रशासन आहे ते राष्ट्रपतींकडे गेलेलं आहे. मग राष्ट्रपती तर केंद्रात असतात ना, मग राज्य विधिमंडळ का त्याला मान्यता देईल त्या घोषणेला, तर इथे राज्य विधिमंडळ नाही तर संसदेला याला मान्यता द्यावी लागते. ठीक आहे,
ब विधान दिलंय, राष्ट्रपती राजवटीची घोषणा केल्यानंतर संसदेने त्यास मान्यता देणे आवश्यक असते. तर हे आत्ताच आपण बघितलं, म्हणजे ब विधान इथे बरोबर आहे, अविधान चुकलेलं आहे. त्यानंतर ही मान्यता 2 महिन्यांच्या कालावधीत घेणं आवश्यक असतं. हे विधान सुद्धा बरोबर आहे. संसद असं नाहीये की कधी पण मान्यता देईल तोपर्यंत राष्ट्रपती राजवट घोषणेवरच चालू राहील, तसं नाही. राष्ट्रपतींनी एकदा घोषणा केली की त्या राष्ट्रपती राजवटीला किंवा त्याला तुम्ही घटनात्मक आणीबाणी किंवा राज्याची आणीबाणी असं सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लागू केली जाते ते सुद्धा आपण बघितलेलं आहे, कलम 356 आणि कलम 365 नुसार. ओके, आता हे इन डिटेल मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे कोणकोणत्या कारणावरून. पण ज्या वेळेला राष्ट्रपती राजवट घोषित केली जाते राष्ट्रपतींकडून, त्यानंतर त्याला 2 महिन्यांच्या आतमध्ये संसदेची मान्यता आवश्यक असते. जर संसदेने 2 महिन्याच्या आतमध्ये त्या घोषणेला मान्यता दिली नाही, जर ही जी घोषणा आहे ती संमत केली नाही, मंजुरी दिली नाही, तर ती तेव्हाच संपुष्टात येते. मग आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? योग्य विधान. योग्य विधान कोणतं आहे? तर ब आणि क. मग उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 2 ब आणि क. तर इथे तेच दिलेलं आहे, आपण बघतोय राष्ट्रपती राजवट लागू केल्याची घोषणा केल्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत संसदेच्या दोन्ही गृहांनी, बरं इथे दोन्ही गृहांनी याला संमती देणं आवश्यक असतं. लोकसभा सुद्धा आणि राज्यसभा सुद्धा, असं नाही की फक्त लोकसभेलाच अधिकार आहे किंवा राज्यसभेला अधिकार आहे. दोन्ही गृहांनी ही जी संमती आहे ती देणं आवश्यक असतं. पण त्यामध्ये अजून एक गोष्ट येते, जर समजा राष्ट्रपतींनी आणीबाणी लागू केली पण त्यावेळेला जर लोकसभाच विसर्जित झाली असेल तर काय? हा प्रश्न तर निर्माण होईलच ना. जर लोकसभा त्यावेळेला विसर्जित झाली असेल आणि घोषणेला मान्यता जर देण्यापूर्वीच 2 महिन्यांच्या कालावधीत विसर्जित झाली, ज्यावेळेला आणीबाणी लागू केली असेल आणि त्यावेळेला जर लोकसभा विसर्जित झाली असेल, किंवा समजा आपण जूनमध्येच लागू करूया आणीबाणी, परत जूनमध्ये आणीबाणी लागू केली आणि जुलैमध्ये लोकसभा विसर्जित झाली, 2 महिने कधी होणार आहेत? ऑगस्ट मंथमध्ये. पण ऑगस्ट मंथच्या आधीच जर लोकसभा विसर्जित झाली तर काय करणार? तर आणीबाणीच्या घोषणेला मधल्या काळात, म्हणजे जोपर्यंत लोकसभाच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत राज्यसभेने मान्यता दिली असल्यास, म्हणजे काय होणार आहे आता इथे? राज्यसभा मान्यता देऊ शकते जर लोकसभा विसर्जित झाली असेल तर. पण जर लोकसभाच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेची जी पहिली बैठक असेल, जी पुनर्निर्माण झालेली लोकसभा असेल, त्या बैठकीपासून 30 दिवस आणीबाणी लागू राहते. ओके, आणि मग त्या 30 दिवसांमध्ये त्या नवीन लोकसभेने या आणीबाणीला संमत करणे आवश्यक असतं. जर संमत केलं नाही तर 30 दिवसांमध्ये ती आणीबाणी रद्द होऊन जाऊ शकते. ठीक आहे, मग या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आता आपण बघूया. खालीलपैकी अचूक विधान निवडा. अचूक विधान निवडायचे म्हणजेच आपल्याला योग्य विधान आहे ना तेच निवडायचे. ठीक आहे, 2च विधानं इथे दिलेली आहे. अविधान दिलंय, राष्ट्रपती आणीबाणीचा उल्लेख सहसा बाह्य आणीबाणी आणि अंतर्गत आणीबाणी असा करता येतो. तर हे अगदी बरोबर आहे. आपण सुरुवातीलाच बघितलं बाह्य आणीबाणी आणि अंतर्गत आणीबाणी. बाह्य आणीबाणी म्हणजेच काय? जर युद्ध आणि त्याचप्रमाणे परकीय आक्रमण या 2 कारणांमुळे जर आणीबाणी लागू करण्यात येत असेल तर त्याला आपण म्हणतो बाह्य आणीबाणी. अंतर्गत आणीबाणी केव्हा म्हणतो आपण? ज्या वेळेला सशस्त्र उठाव जर देशाच्या आतच होत असतील तर त्याला म्हणतो आपण अंतर्गत आणीबाणी. ठीक आहे, पुढे ब विधान दिलंय. यापैकी कोणत्याही कारणावरून राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली असताना कलम 19 मधील स्वातंत्र्याच्या हक्काचा लोप होतो. आता इथे आणीबाणी एकतर या कारणांवरून लागू होऊ शकते किंवा या कारणावरून लागू होऊ शकते. ठीक आहे, मग आता या सगळ्या कारणांवरून, म्हणजे कोणत्याही कारणावरून जर राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली असेल तर कलम 19 मधल्या स्वातंत्र्याच्या हक्काचा लोप होतो. तर आता बघायला गेलं ना तर राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा लागू होते त्यावेळेला कलम 19 मध्ये आपल्याला जे 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहेत ना ते ऑटोमॅटिक निलंबित होतात. आता या निलंबनासाठी काही राष्ट्रपतींना अशी वेगळी घोषणा करावी लागत नाही, ते ना ऑटोमॅटिकच निलंबित होतात. पण त्यासाठी रिझन सुद्धा तसं पाहिजे. जर समजा युद्ध आणि परकीय आक्रमण या 2 कारणांमुळे जर राष्ट्रीय आणीबाणी लागू केली असेल तरच हे 6 प्रकारचे हक्क रद्द होतात आपले. पण जर सशस्त्र उठाव या कारणांवरून जर राष्ट्रीय आणीबाणी लागू केली असेल तर हे जे आपले हक्क आहेत ना ते निलंबित होत नाही. हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे, तुम्ही लक्षातच ठेवा. मग प्रश्न आपल्याला इथे काय विचारलाय? अचूक विधान कोणतं आहे? अचूक विधान येणार आहे फक्त अ, पर्याय क्रमांक पहिला हे आपलं आन्सर असणार आहे. मग कलम 19 मधील 6 मूलभूत स्वातंत्र्याचं जे निलंबन होतं ते कोणत्या कलमानुसार होतं?
त्यासाठी सुद्धा एक स्पेसिफिक कलम दिलेलं आहे, कलम 358. हे लक्षात ठेवा, राष्ट्रीय आणीबाणी लागू होते कलम 352 नुसार, पण हे जे कलम 19 मधले 6 मूलभूत हक्क आहेत ते निलंबित होतात आपले कलम 358 नुसार. आणि यासाठी करण्यात आलेल्या कायद्यांना म्हणजे निलंबित असताना जर कोणताही कायदा करण्यात आला किंवा कोणतीही कार्यकारी कृती करण्यात आली तर त्यांना न्यायालयामध्ये आवाहन करता येणार नाही. ओके. आणि त्याचप्रमाणे सशस्त्र उठावाच्या कारणावर पुकारलेली आणीबाणी असेल तर हे हक्क निलंबित करता येत नाहीत. तर हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, खूप खूप इम्पॉर्टंट आहे हा पॉईंट. पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. एका बाजूला आपल्याला काही कलम दिलेली आहेत, दुसऱ्या बाजूला काही तरतुदी दिलेल्या आहेत. तर आपल्याला जी कलम आणि चुकीची तरतूद असेल ते ओळखायचे. कलम 355 राज्य सरकारच्या कामाची सुनिश्चितता केंद्राकडून देणे. आता हे अगदी बरोबर आहे. केंद्र सरकारवरना किंवा केंद्राचं एक कर्तव्य आहे ते म्हणजे राज्य सरकार जे ते घटनात्मक म्हणजे घटनेमध्ये ज्या ज्या तरतुदी दिलेल्या आहेत ना त्यानुसार काम करतंय ना, हे सगळं बघण्याचं काम कोणाचं आहे तर केंद्राचं. आणि याचा उल्लेख कलम 355 मध्येच दिलेला आहे. त्यानंतर कलम 356 मध्ये दिले राज्याचे नियंत्रण केंद्राकडे जाणे. तर हे बघायला गेलं ना तर बरोबरच आहे. तसं तर कलम 356 नुसार काय लागू होते, राष्ट्रपती राजवट. पण राष्ट्रपती राजवट कधी लागू होते, ज्या वेळेला जे राज्य आहे ते योग्य रीतीने काम करत नसेल, म्हणजे राज्यातल्या ज्या घटनात्मक यंत्रणा आहेत त्या फोल ठरल्या, त्या नीट काम करत नसतील तर सगळे जे राज्याचे नियंत्रण आहेत ते केंद्राकडे जाणार आहेत, त्यावेळेलाच राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. आणि राष्ट्रपती राजवट लागू केली जाते याचा अर्थ काय की राज्यातलं जे राज्य सरकार आहे ते काम करू शकत नाही. ठीक आहे. क दिलंय कलम 359 आर्थिक आणीबाणी लागू करणे. तर हे जे आहे ते अगदी चुकीचं आहे. कलम 359 आहे ते कशाशी संबंधित आहे ते एकदा बघून घ्या. तर ज्यावेळेला राष्ट्रीय आणीबाणी लागू केलेली असते, तुम्हाला मी आत्ता सांगितलं, आपण मागच्याच प्रश्नामध्ये बघितलेलं की नाही की कलम 358 नुसार जे 6 मूलभूत हक्क आपल्याला दिलेले आहेत कलम 19 मध्ये तर ते रद्द होतात. पण त्याचबरोबर ना राष्ट्रीय आणीबाणीचा अजून काहीतरी इफेक्ट आपल्या हक्कांवर पडतो, ते दिलेले कलम 359 मध्ये. तर मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात जाण्याचा हक्क निलंबित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे कलम 359 नुसार. ओके. मग आता इथे फक्त आपण 358 मध्ये कशाबाबत बघितलं, कलम 19 बद्दल. पण बाकीचे जे मूलभूत हक्क आपल्याला दिलेले आहेत ना ते त्याच्यासाठी आपण जे मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात जातो ना तर तो न्यायालयामध्ये जाण्याचा हक्क निलंबित करण्याचा अधिकार कलम 359 मध्ये दिलेला आहे. पण तिथे सुद्धा ना अजून एक तुम्ही म्हणू शकता अट घालण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाकडून, ते म्हणजे कलम 20 आणि कलम 21 याबाबत न्यायालयात जाण्याचा जो अधिकार आहे ना आपला तो हिरावून घेता येत नाही कलम 359 नुसार. हे सुद्धा महत्त्वाचे आहे, ते लक्षात ठेवा. यावर सुद्धा परीक्षेला तुम्हाला प्रश्न बनवू शकतो. ओके. मग इथे जे क आहे ते चुकलेलं आहे, क ची जी जोडी आहे. नंतर कलम 358 कलम 19 मधील हक्कांचे निलंबन, हे तर आपण आत्ताच बघितले, मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केले. उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 फक्त क. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता आपण बघूया. 44व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत आणीबाणीच्या तरतुदींसंबंधित कोणती तरतूद करण्यात आली नाही. ओके. इथे विचारलेलं आहे आली नाही, आली आहे असं नाहीये, तर आली नाही. 44व्या घटनादुरुस्तीने ना आणीबाणीच्या संबंधित ज्या पूर्वीच्या तरतुदी देण्यात आलेल्या ना त्यामध्ये भरपूर चेंजेस करण्यात आलेले आहेत. असं नाही की आणीबाणी संबंधित फक्त 44वीच घटनादुरुस्ती झालेली आहे. 3 घटनादुरुस्ती महत्त्वाच्या लक्षात ठेवा ज्या आणीबाणीच्या तरतुदींशी संबंधित आहे. पहिली घटनादुरुस्ती ते म्हणजे 38वी घटनादुरुस्ती, दुसरी घटनादुरुस्ती ते म्हणजे 42वी घटनादुरुस्ती आणि तिसरी घटनादुरुस्ती ती म्हणजे 44वी. तर या 3 घटनादुरुस्त्या आहेत ना त्या राष्ट्रीय आणि तसंच इतर आणीबाणींशी संबंधित आहेत. ओके. आपल्याला काय विचारलंय की 44व्या घटनादुरुस्तीने कोणती तरतूद किंवा कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या नाहीयेत. पहिलंच दिलंय अंतर्गत अशांतता या शब्द प्रयोगाऐवजी सशस्त्र उठाव हे शब्द टाकण्यात आलं. तर हे अगदी बरोबर आहे. पूर्वी ना राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यासाठी जी 3 कारणं दिलेली ना त्यातलं जे तिसरं कारण आहे ना सशस्त्र उठाव, याच्या जागी आधी होतं अंतर्गत अशांतता. पण 1975 मध्ये ज्यावेळेला इंदिरा गांधी सरकार होतं, काँग्रेस होतं, त्यावेळेला जी आणीबाणी लागू करण्यात आलेली त्याचं महत्त्वाचं रिझन होतं ते म्हणजे अंतर्गत अशांतता.
मग पुढे यावर बरीचशी कॉन्ट्रोवर्सी झाली, लोकांनी विरोध केला, मोठमोठ्या नेत्यांनी विरोध केला की चुकीच्या बेसिसवर अंतर्गत अशांतता या शब्द प्रयोगाचा जो उपयोग आहे ना तो चुकीच्या मार्गाने केला गेलाय. ठीक आहे. आणि म्हणूनच मग पुढे जी घटना दुरुस्ती करण्यात आली 44वी घटना दुरुस्ती, तर त्या घटना दुरुस्तीने आणीबाणी संबंधितची ही जी तरतूद आहे ना ती सुद्धा बदलण्यात आली. आणि ही घटना दुरुस्ती कधी झालेली तर 1978ला. त्यावेळेला मग अंतर्गत अशांतता या शब्दाऐवजी सशस्त्र उठाव, ओके, हाच शब्द टाकण्यात आला. ओके, म्हणजे जर उठावादरम्यान शस्त्रांचा वापर करण्यात आला तरच त्यावेळेला ही जी आणीबाणी आहे राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाऊ शकते. दुसरं विधान दिलंय राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला 1 महिन्याच्या आत संसदेने मान्यता देणे. तर ही जी सुद्धा दुरुस्ती ना ती 44व्याच घटना दुरुस्तीने करण्यात आली. मूळ घटनेमध्ये संसदेच्या मान्यतेसाठी 2 महिन्यांचा कालावधी दिलेला बरं, पण मग नंतर चेंज करण्यात आलं आणि हा कालावधी करण्यात आला 1 महिन्याचा. पण हे फक्त कशाच्या संबंधात आहे, राष्ट्रीय आणीबाणीच्या संबंधात आहे. अजून तरी राष्ट्रपती राजवट आणि आर्थिक आणीबाणी यांच्यासाठी 2 महिन्यांचाच कालावधी आहे. फक्त जी राष्ट्रीय आणीबाणी आहे ना त्याच्यासाठी 1 महिन्याचा कालावधी करण्यात आलेला आहे. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, नीट लक्षात ठेवा. आणीबाणी जर बघायला गेलं तर तुम्हाला खूप सिंपल वाटेल, पण बऱ्याचशा दुरुस्त्या आहेत यामध्ये, छोटे छोटे निर्णय आहेत जे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. कारण की ना आणीबाणी ही लागू करताना राष्ट्रीय आणीबाणी असो किंवा राज्यातली आणीबाणी बरेचसे मोठमोठे इश्यू झालेले आहेत आपल्या देशामध्ये आणि प्रत्येक वेळेला सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळे निर्णय दिलेले आहेत. त्यामुळे एक तुम्ही म्हणू शकता आणीबाणी घोषित करणं हा पूर्वीचा एक कॉन्ट्रोवर्शियल राहिलेला विषय आपल्या घटनेमधला. ठीक आहे. तिसरं विधान दिले आणीबाणीची घोषणा भारताच्या एखाद्या भागासाठी करण्याचा अधिकार. तर हे जे आहे ना ते चुकीचं आहे. ही जी दुरुस्ती आहे ना ती करण्यात आलेली 42व्या घटना दुरुस्तीने. पूर्वी काय होतं की राष्ट्रीय आणीबाणी ज्या वेळेला घोषित केली जायची तर ती पूर्ण देशासाठी लागू केली गेली पाहिजे असं आपल्या संसदेमध्ये जी तरतूद दिलेली ना त्याने अप्लाय होत होतं. ठीक आहे. पण मग पुढे जाऊन 42व्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं, पूर्ण भारतासाठी. तसंच जर समजा एखाद्या भागामध्ये फक्त अशा प्रकारची आणीबाणी लागू करायची असेल तर फक्त ती त्या भागासाठी किंवा एकाच राज्यासाठी किंवा आजूबाजूच्या 2 राज्यांसाठी किंवा काही 4-5 राज्यांसाठी अशा प्रकारे आणीबाणी लागू केली जाऊ शकते. असं नाहीये की ज्यावेळेला राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाईल तर ती पूर्ण देशासाठीच लागू करण्यात आली पाहिजे. ओके. मग आता हे जे तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. एकदा चौथं पण आपण बघून घेऊया. आणीबाणीच्या घोषणेला विशेष बहुमताने मान्य होणे अनिवार्य आहे. तर 44व्या घटना दुरुस्तीनेच ही तरतूद करण्यात आली. पूर्वी जसं आत्ताच आपण बघितलं ना राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला 1 महिन्याच्या आत संसदेने मान्यता देणे आवश्यक असायचं. पण जो ठराव आहे ना आणीबाणीचा किंवा त्या घोषणेला ज्यावेळेला मान्यता द्यायची असेल ना तर पूर्वी हा ठराव फक्त साध्या बहुमताने मान्य होणं आवश्यक असायचं. पण 44व्या घटना दुरुस्तीने काय केलं, हा जो ठराव आहे तो विशेष बहुमताने. विशेष बहुमताचाच अर्थ काय होतो तर त्यामध्ये प्रत्येक सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या जी एकूण सदस्य संख्या असेल त्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि तसंच हजर आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने. आत्तापर्यंत आपण राज्यघटनेचा एवढा डिटेलमध्ये अभ्यास केला आहे तर तुम्हाला बहुमताचा अर्थ हा माहिती असणं गरजेचंच आहे. ठीक आहे. मग या काही गोष्टी ज्या घटना दुरुस्त्या ज्या आपल्या आणीबाणीशी संबंधित आहेत त्या तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आणीबाणीशी संबंधित अजून कोणकोणत्या महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या आहेत, जसं मी तुम्हाला आता सांगितलं भारताच्या एखाद्या भागासाठी जर आणीबाणी घोषित करायची असेल तर ती घटना दुरुस्ती 42व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेली. त्याचप्रमाणे 38वी घटना दुरुस्ती 1975ची ही सुद्धा महत्त्वाची आहे. ही जी घटना दुरुस्ती आहे ना ती आर्थिक आणीबाणीशी थोडीशी संबंधित आहे. आर्थिक आणीबाणीची घोषणा करण्याबाबत राष्ट्रपतींची खात्री पटणं हे अंतिम असणार आहे. म्हणजे समजा आर्थिक आणीबाणी लागू करायची की नाही त्याच्या ज्या सिच्युएशन आहे आपल्या देशामध्ये कशी सिच्युएशन आहे तर ही सिच्युएशन अशी झाली आहे की आपल्या देशामध्ये फायनान्शियल क्रायसिस आहे याची हे पटलं राष्ट्रपतींना की ते आर्थिक आणीबाणी लागू करू शकत होते. मग ही आणीबाणी चुकीच्या तत्वांवर किंवा चुकीच्या तर्कांवर लागू करण्यात आलेली आहे. यासाठी कोणी न्यायालयात जाऊ शकत नव्हतं. पण पुढे ही जी दुरुस्ती करण्यात आली, ही जी तरतूद करण्यात आली ती 44व्या घटना दुरुस्तीने रद्द केली गेली. म्हणजे आता आर्थिक आणीबाणीसाठी आपण न्यायालयामध्ये जाऊ शकतो लागू केल्यानंतर. ठीक आहे.
तसंच 38वी घटना दुरुस्ती राष्ट्रीय आणीबाणीच्या संबंधात सुद्धा अशीच होती. राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेच्या बाहेर ठेवण्यात आलेली याच घटना दुरुस्तीने पुढे 44व्या घटना दुरुस्तीने सुद्धा ती जे न्यायिक पुनर्विलोकनाच्या चौकटीच्या बाहेर ठेवण्यात आलेलं ते रद्द केलं आणि या गोष्टींना आता न्यायिक पुनर्विलोकन अवेलेबल आहे. ओके, पुढचा प्रश्न आता आपण बघूया. खालीलपैकी राष्ट्रपती राजवटी संबंधित अचूक विधान निवडा. आता इथे स्पेसिफिकली आपल्याला राष्ट्रपती राजवटी संबंधित विचारलेलं आहे. अविधान दिलंय, धर्माचे राजकारण करणाऱ्या राज्यावर कलम 356 अंतर्गत आणीबाणी लागू करता येऊ शकते. कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाते की नाही. मग आता महत्वाचं इथे ते म्हणजे जेव्हा राष्ट्रपती राजवट लावतात किंवा राज्यामध्ये आणीबाणी लागू करतात त्यावेळी कोणती कारणं आहेत ती खूपच महत्वाची आहेत. रिझन्स जे आहेत ना, रिझन्स ते खूप महत्वाचे आहेत. योग्य रिझन्स असले पाहिजे तरच राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. मग धर्माचं राजकारण केलं म्हणून राज्यावर आणीबाणी लावू शकतात का? तर हो, लावू शकतात. हा निर्णय ऑलरेडी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. धर्माचं राजकारण करणाऱ्या राज्यावर का आणीबाणी लागू करता येऊ शकते? कारण की धर्मनिरपेक्षता हे घटनेचं एक मूलभूत वैशिष्ट्य आहे आणि या आधारावरच जर एखाद्या राज्याने धर्माचं राजकारण केलं असेल तर त्या कारणावर कलम 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट तिथे लागू केली जाऊ शकते. मग अविधान अगदी बरोबर आहे. ब विधान दिलंय, राष्ट्रपती राजवट लावण्याच्या राष्ट्रपतींच्या उद्घोषणेला न्यायिक पुनर्विलोकनाचे तत्व लागू नाही. तर हे चुकीचं आहे. न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्व तीनही ज्या आणीबाणी आहेत तर त्या तीनही आणीबाणींसाठी न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्व लागू होतं. पुढचं क विधान दिलंय, आणीबाणी दरम्यान राष्ट्रपती राज्याच्या प्रशासनासाठी अध्यादेश काढू शकतात. तर हे विधान बरोबर आहे. हा जो अधिकार आहे ना राष्ट्रपतींना तो कलम 357 अंतर्गत दिलेला आहे. कलम 357 ना काही अधिकार राष्ट्रपतींना देतात, जसं कलम 356 नुसार तर राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. ओके, पण कलम 357 मध्ये काय केलं जाऊ शकतं की राष्ट्रपती राजवटीखाली जे राज्य आहे ना त्या राज्याची विधानसभा, ओके, त्या राज्याची जी विधानसभा आहे ते राष्ट्रपती एकतर निलंबित करू शकतात म्हणजे सस्पेंड करू शकतात किंवा विसर्जित करू शकतात. निलंबित करू शकतात म्हणजे काय, जर निलंबन केलं तर पुन्हा तीच विधानसभा राष्ट्रपती राजवट संपल्यानंतर काम करू शकते. पण जर विसर्जित केलं तर काय होणार आहे, नवीन निवडणुका घ्याव्या लागतील आणि नवीन विधानसभा स्थापन करावी लागेल. राईट, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी राष्ट्रपती करू शकतात. ओके, पण जर समजा विसर्जित करायची असेल, निलंबित करायची असेल तर ऑब्व्हियसली त्याला संसदेची मान्यता आवश्यक असते. पण त्यातच जर समजा संसद कायदे करू शकत नसेल, संसदेचं अधिवेशन सुरू नसेल तर त्यावेळेला राज्याच्या प्रशासनासाठी राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात. कोणत्या कलमानुसार, तर कलम 357 नुसार. म्हणजे इथे उत्तर काय असणार आहे, आपल्याला अचूक विधान विचारलंय. अ आणि क हे योग्य विधान आहे, पर्याय क्रमांक पहिला. कारण की जे ब विधान आहे ते चुकलेलं आहे. न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्व राष्ट्रपती राजवटीला लागू होतं आणि हा जो निर्णय आहे ना तो SR बोमई खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. हा खटला कधी आलेला, तर 1994 मध्ये. ओके, आणि 1994 मध्ये जेव्हा या खटल्याचा निर्णय देण्यात आलेला ना, खूप महत्वाचा खटला आहे. ज्या वेळेला या खटल्या अंतर्गत जे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिले होते ना त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 356 अंतर्गत कोणकोणत्या कारणांसाठी राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते आणि कोणकोणत्या कारणांसाठी जर राष्ट्रपती राजवट लागू केली तर ती कशा पद्धतीने चुकीची असेल ना हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे कलम 356 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मृतपत्र असं म्हणून संबोधलं होतं. मृतपत्र म्हणजेच काय, त्यांचं असं म्हणणं होतं की या कलमाचा वापर जास्त होणारच नाही, राष्ट्रपती राजवट जास्त काही लागू केली जाणार नाही. पण आपण जर बघितलं आपल्या इतिहास ना राज्यघटनेबाबतचा तर आपल्या देशामध्ये सर्वात जास्त वापर कलम 356चा झालेला आहे. 100 पेक्षा जास्त वेळा वेगवेगळ्या राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे आणि ते पण भरपूर वेळा यामध्ये पॉलिटिकल स्वार्थ, पॉलिटिकल सेल्फिशनेस होता. ओके, आणि मग इतक्या वेळा लागू करण्यात आलं की त्याच्या PIL दाखल झाल्या, खटले गेले केस सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि त्यानंतर मग सर्वोच्च न्यायालयाने जो SR बोमई खटल्यामध्ये निर्णय दिला तो खूपच महत्त्वाचा ठरला या कलम 356च्या बाबतीत. ओके, आपल्याला प्रश्नाचं उत्तर तर मिळालेलंच आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी आर्थिक आणीबाणी संबंधित योग्य विधान किंवा विधाने कोणती.
मग आपल्याला पहिलंच विधान दिलंय, कलम 360 अंतर्गत वित्तीय आणीबाणीची तरतूद दिली आहे, तर हे विधान अगदी बरोबर आहे, आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे. ब विधान दिलंय, आणीबाणीच्या घोषणेला संसदेने संमती न दिल्यास तिचा अंमल संपुष्टात येतो, तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांची 2 महिन्यांमध्ये याला संमती आवश्यक असते. जर संमती दिली नाही तर तिचा अंमल तिथेच संपुष्टात येणार आहे. ओके. क विधान दिले, आणीबाणी समाप्तीची घोषणा संसदेच्या ठरावाद्वारे केली जाऊ शकते, हे विधान चुकीचं आहे. आणीबाणी कोणतीही आणीबाणी असू दे, मग ती आर्थिक आणीबाणी असू दे, राष्ट्रपती राजवट असू दे किंवा राष्ट्रीय आणीबाणी असू दे, त्याच्या समाप्तीची घोषणा ज्यावेळेला राष्ट्रपती करतील त्यावेळेला ती समाप्त होऊन जाते. मग समाप्तीसाठी काही संसदेच्या ठरावाची किंवा संसदेच्या मान्यतेची आवश्यकता नसते. ओके. मग उत्तर असणारे आपल्याला योग्य विधान विचारले, पर्याय क्रमांक दुसरा, फक्त अ आणि ब. कलम 360 अंतर्गत वित्तीय आणीबाणी विषयक तरतूद दिलेली आहे आणि आणीबाणीच्या घोषणेला संसदेने जर संमती दिली नाही तर त्याचा अंमल तिथेच संपुष्टात येतो आणि राष्ट्रपतींनी आणीबाणी समाप्तीची घोषणा केल्यावर आणीबाणी संपुष्टात येते, संसदेच्या संमतीची आवश्यकता नसते. ओके. आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघूया. एकदम लहानसा प्रश्न आहे हा, पण महत्वाचा आहे. प्रश्न विचारलाय, खालीलपैकी योग्य विधान कोणते? अ विधान दिले, 1965 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा अंतर्गत अशांतता या कारणांवरून करण्यात आली होती, तर हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. एकतर पहिलंच 1965 दिले ना, तेच चुकलेलं आहे. आपल्या भारतामध्ये 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करण्यात आलेली, एकदा 1962ला, त्यानंतर 1971ला आणि 1975ला. 1962 मध्ये कधी करण्यात आलेली, तर ज्यावेळेला चायना आणि इंडियाचा वॉर सुरू होतं. 1971ला पाकिस्तान आणि भारताचं युद्ध सुरू होतं आणि 1975ला अंतर्गत अशांतता या कारणावरून आणीबाणी लागू करण्यात आलेली. 1962 आणि 71ला कोणत्या कारणावरून होती, तर परकीय आक्रमण युद्ध हे कारण होतं. राईट. त्यानंतर ब विधान दिले, आणीबाणीचा समाप्त करण्याचा ठराव केवळ लोकसभेने पारित करणं गरजेचं असतं. आता हे विधान तसं बघायला गेलं तर आपलं एकदम योग्य आहे. तुम्हाला मी पूर्ण एक्सप्लेनेशन करून सांगते की हे कसं काय बायफर्केट होतं. तर आता इथे अविधान तर चुकलेलं आहे, ब विधान योग्य आहे. आपल्याला प्रश्न विचारलाय योग्य विधान कोणते, पर्याय क्रमांक तिसरा, फक्त ब हे आन्सर असणार आहे. ओके. मग आता समजा आणीबाणी जर संपुष्टात आणायची असेल, राष्ट्रीय आणीबाणी जर संपुष्टात आणायची असेल ना, तर त्यासाठी ना काही वेगळ्या तरतुदी आहेत. एक म्हणजे राष्ट्रपती आणीबाणी संपुष्टात येण्याची घोषणा करू शकतात. म्हणजे जसं राष्ट्रपती आणीबाणी लागू झाल्याची घोषणा करू शकतात ना, त्याचप्रमाणे राष्ट्रपतींनी जर नुसती एक घोषणा केली की राष्ट्रीय आणीबाणी आहे ती आता संपुष्टात येईल, तर त्या घोषणेद्वारे जी राष्ट्रीय आणीबाणी आहे ती काय होणार आहे, संपणार आहे. पण तिथे अजून एक गोष्ट किंवा अजून एक तरतूद 44व्या घटनादुरुस्तीने ऍड करण्यात आली, तर लोकसभेला सुद्धा ही जी आणीबाणी आहे ती संपवण्याचा अधिकार देण्यात आला. 44व्या घटनादुरुस्तीच्या आधी फक्त राष्ट्रपतींना हा अधिकार देण्यात आलेला की फक्त तेच घोषणा करू शकतात. पण त्यानंतर जर समजा आणीबाणीचा अंमल चालू ठेवणे असा एक अमान्य करणारा ठराव जर लोकसभेने मान्य केला तरी सुद्धा आणीबाणी संपुष्टात येते आणि ही तरतूद घटनादुरुस्ती 44ने टाकण्यात आली होती. मग असा ठराव कशा प्रकारे मान्य केला जातो, तर सुरुवातीला लोकसभेच्या एकूण सदस्यांपैकी किमान 110 एवढ्या सदस्यांनी सही केलेली एक लेखी नोटीस लोकसभेच्या अध्यक्षांकडे द्यावी लागते. ठीक आहे. त्यानंतर ती नोटीस मिळालेल्या तारखेपासून 14 दिवसांच्या आत त्यावर लोकसभेमध्ये डिस्कशन होतं आणि लोकसभेत डिस्कशन झाल्यानंतर त्यावर साधं बहुमत झालं पाहिजे आणि तो जो ठराव आहे ना तो साध्या बहुमताने पारित झाला पाहिजे. जर तो ठराव पारित झाला तर त्यावेळेला सुद्धा राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ती संपुष्टात येऊ शकते. ओके. मग आता इथे 2 गोष्टींमध्ये आपल्याला फरक दिसतोय. ज्या वेळेला ना आणीबाणी लागू करायची असते, जेव्हा आणीबाणीची घोषणा करायची असते त्यावेळेला लोकसभा आणि राज्यसभा या दोघांची सुद्धा संमती आवश्यक आहे, प्लस विशेष बहुमत आवश्यक असतं. ओके. पण जर आणीबाणी संपुष्टात आणायची असेल तर फक्त लोकसभेमध्ये हा ठराव संमत झाला पाहिजे, तो फक्त साध्या बहुमतान. ओके. तर हे जे डिफरन्सेस आहेत आय होप तुम्हाला ते सुद्धा नीट समजले असतील. आता लेक्चरमध्ये आपण 10 प्रश्न असे एकदम नीट कव्हर केलेले आहेत इन डिटेल. आय होप तुम्हाला लेक्चर नीट समजलं असेल. आणीबाणीवर आयोग भरपूर वेळा प्रश्न विचारतं, तर आणीबाणीचा एकदम चांगला अभ्यास कराच. ओके. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया.
पुन्हा भेटूया अशाच एखाद्या टॉपिक बरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.